गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिका अर्थात तत्कालीन नगरपालिकेसाठी महाराष्ट्र शासनानं वारणा पाणी योजना रद्द करून सोळकोड पाणी योजना मंजूर केली होती। ही योजना पूर्ण करण्यासाठी इचलकरंजी शहरातल्या नागरिकांनी सातत्यानं मोर्चे, आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबून शासनाच्या निदर्शनाला आणण्यासाठी पाठपुरावा केलाय, परंतु त्याला अद्याप यश आलेलं नाही। याची जाणीव माजी आमदारांना आहे। त्यांनीही इचलकरंजी नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा मीच करणार, सोळकोड पाणी योजना मीच पूर्ण करणार अशी वेळोवेळी खोटी आश्वासनं देऊन नागरिकांची दिशाभूल केली आहे। विधानसभेच्या निवडणुका होऊन 4 महिने झाले असून महायुतीचं सरकार स्थापन झाले। आमदार राहुल आवाडे हे महायुतीचे सरकारमधील सदस्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा करणं गरजेचं असताना नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी राहुल आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती। मुख्यमंत्र्यांकडे गेल्या 4 महिन्यामध्ये मीटिंग लावून सातत्यानं पाठपुरावा करणं गरजेचं होतं। फक्त खोट्या प्रसिद्धीसाठी आमदार राहुल आवाडे हे स्टंटबाजी करतायत। तसंच कृष्णा योजनेची 5.2 किलोमीटर खराब पाईपलाईन बदलण्यासाठी शासनाकडून 19 कोटीचा निधी उपलब्ध झालाय। या कामाचं टेंडर प्रसिद्धीकरण करून एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई मक्तेदार राजेश राजगुरू यांना 17,40,00,000 तसंच 9.5% जादा असं एकूण 19 कोटी रुपयांचं काम मंजूर करण्यात आलंय। त्याची वर्क ऑर्डर 20 जून 2023 रोजी या मक्तेदाराला देण्यात येऊन हे काम 9 महिन्यामध्ये पूर्ण करणं गरजेचं असताना अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही। त्यापैकी 3.9 किलोमीटर काम झालं असून 1.5 किलोमीटर काम अपूर्ण आहे। या मक्तेदाराला कामापोटी आज अखेर 11,65,00,000 रुपये रक्कम अदा करण्यात आली असून 8 कोटी अद्याप देणे बाकी आहे। हा मक्तेदार वेळेत काम करणार नाही म्हणून महाविकास आघाडीकडून प्रशासनाला मक्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदनं देण्यात आलेली आहेत, त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही। माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी या मक्तेदाराला जनता बँकेतून कर्ज उपलब्ध करून देतो असं आश्वासनही दिलं होतं। हा मक्तेदार वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून वर्क ऑर्डर द्यायला भाग पाडलं। याचं गौडबंगाल काय, यातून त्यांचा हेतू काय हे स्पष्ट होतो। वेळेत मक्तेदारानं काम केलं नाही तर त्याला काळ्या यादीत टाकणं किंवा दंडात्मक कारवाई करणं हे प्रशासनाचं काम असताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे दोन्ही प्रश्न उपस्थित करण्याचा आमदार राहुल आवाडेंचा उद्देश काय? इचलकरंजी शहरातल्या नागरिकांची दिशाभूल करणं, खोटी आश्वासनं देणं हे आवाडे घराण्याचा सातत्याचा प्रयत्न असतो आणि या सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार केला असता आमदार राहुल आवाडे यांची स्टंटबाजी कशासाठी हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतोय। हे काम पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी भविष्यामध्ये लोकशाही मार्गाने लढा देईल। आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे हे पिता पुत्र 2019ला सुद्धा प्रकाश आवाडे निवडून येताना त्यांनी सांगितलं की इचलकरंजीला पाणी मीच देणार, 1 दिवस आड पाणी मीच देणार। ते 5 वर्ष घोषणा हवेत विरली। वेगवेगळ्या कारणावर गावामध्ये विभागणी करून स्टंटबाजी करून निवडून आले, पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल आवाडे सुद्धा इचलकरंजी शहराचे नको ते प्रश्न विधानभवनात मांडून या ठिकाणी इचलकरंजी शहराच्या नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या माध्यमातून होतोय। आता एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भयंकर टंचाई इचलकरंजी शहराला भासणार आणि मी कुठेतरी शहरासाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न राहुल आवाड्यांच्या माध्यमातून चालू आहे। त्या कृतीचा मी जाहीरपणे निषेध करतो। येत्या काळामध्ये इचलकरंजी शहरामध्ये 1 दिवस गाव बंद ठेवून एक मोठा मोर्चा की जेणेकरून कुणाच्या विरोधात नाही की शासनाला या प्रश्नाची जाग येण्यासाठी एक मोठा मोर्चा काढण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणार आहे। 2019ला जे झालं तेच 2024ला झाले आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वारणेचा प्रश्न असू दे, वेगवेगळे पाण्याचा प्रश्न असू दे, फक्त मी करतोय दाखवायचं आणि मोडायचं एवढंच काम या पितापुत्राच्या माध्यमातून या शहरामध्ये होतोय। या शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न 52 कोटी रुपये रस्त्यासाठी आल्यात, पण अजून गावामध्ये
एक 5 ते 10 कोटीचीच कामं चालू झालेत. काही कोणाला विचारलं तर कुठल्या भागात कुठलं काम चालू आहे, कोणाचा पायपोस कोणाला सुद्धा नाही आहे. आणि अशा पद्धतीचे शहराचा विकासाचा रथ यांच्या माध्यमातून कसा पुढे झाला. इचलकरंजी शहरामध्ये महापालिका झाल्यापासून एक चुकीचा पायंडा की माझ्या मर्जीतला अधिकारी आणायचा प्रयत्न चालू आहे आणि तो पायंडा गेली 2.5 वर्षे ह्या माध्यमातून चालू आहे. आणि त्यामुळे या इचलकरंजी शहराची अवस्था अशी झाली आहे की उपायुक्त पद जे आहे ते आमचे या ठिकाणी पूर्वी जे लेबर ऑफिसर होते ते राजापूर यांच्याकडे ते एक चार्ज दिलाय आणि त्या गोडशे मॅडम त्यांच्याकडे एक चार्ज दिलाय. म्हणजे उपायुक्त सुद्धा चार्जवर आमचे चालू आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन मध्ये न बसता सुद्धा आज उपायुक्ताचा चार्ज ह्या दोघांच्याकडे दिलेला आहे.